नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काहींना 60मध्ये, काहींना 70मध्ये, तर काहींना 80मध्ये म्हातारपणाचा त्रास हा होतच असतो. त्याच्यामध्येच मधुमेह, रक्तदाब, संधिवात असे चिवट आजार शरीराला जडत असतात. दात, कान, डोळे आपली शक्ती संपुष्टात आणतात, तर गुडघे निकामी होतात. कितीतरी असाध्य ऑपरेशन केली तरीसुद्धा शरीर कमकुवत होऊन जातं. श्रीमंत त्यांचा पैसा संपवतात, पण आयुष्याची रेषा मोठी करू शकत नाही. म्हातारपणामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहावंच लागतं. म्हातारपण कष्टदायक आहे. जोडीदार नसेल तर परवड होऊन जाईल. मुलं पैसा देतील पण त्रास काढणार नाहीत. काठी हाच एकमेव आधार उरतो. पण थांबा मंडळी, म्हातारपणामध्ये हेल्दी राहायचं असेल, स्वच्छंदी आनंदी जीवन जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का, वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा थकल्यासारखं होणं गरजेचंच नाही. सकाळचा गोंधळ, सांधेदुखी, मुठभर गोळ्या ज्यांना लोक म्हातारपणाचा भाग किंवा आधार समजतात, ते खरं तसं असतं का? आज मी तुम्हाला असंच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्यांनी वयाला फक्त एक नंबर म्हणून ठेवला आहे. त्यांचं नाव आहे सुरेश काका. सुरेश काकांचं वय 92 वर्ष आहे, पण ते अजूनही एकटेच राहतात. त्यांना रक्तदाब, मधुमेह, BP, शुगर यासाठी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही. त्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची तब्येत त्यांच्या वयापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. असं काहीतरी व्यक्तीप्रमाणे वाटतं, जसं गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट्स पाहिले तेव्हा ते आश्चर्याने डोकं हलवून सुरेश भाऊंना विचारलं की नक्की तुमचं गुपित काय आहे? खरं तर काही गुपित नाही आहे. हे फक्त 5 सोप्या सवयी आहेत, ज्या ते रोज सकाळी करतात. यात कुठलाही जास्त खर्च नाही आहे, कोणतीही खास उत्पादने नाही आहेत. फक्त काही छोटे पण विचारपूर्वक केलेले गोष्टी, ज्या त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सवयी कोणीही अपनावू शकतं. या सवयींनी सुरेश भाऊंनी मानसिकदृष्ट्या स्पष्ट, शारीरिकदृष्ट्या तग धरलेले आणि ते चपळ झालेले आहेत. उत्साहाने जगायला मदत होते. आजकाल बरेच लोक घरात बसून आराम करतायत आणि आपलं शरीर नसेसारखं होत चालल्याचं मान्य करून आयुष्य जगतायत. आणि त्यातल्या त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील एक सवय तर 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेते. तरीही बहुतेक मोठ्या वयाचे लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. आणि हीच छोटीशी चूक त्यांच्या स्मरणशक्तीला हळूहळू कमी करते आणि त्यांची ऊर्जा संपवते. अनेक लोक मोठ्या आजारांमुळे नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात. म्हणून वाटतं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण तुमच्या दिवसाचा पहिला तास तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा हळूहळू थकवूसुद्धा शकतो. म्हणून माझ्यासोबत राहा, कारण मी तुम्हाला सुरेश भाऊंच्या त्या 5 सवयींबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. आणि सुरुवात करूया त्या सवयीने, ज्याबद्दल सहसा कोणीही बोलत नाही. पण त्याआधी एक छोटीशी विनंती करते. जर तुम्हालाही आयुष्यभर मजबूत, स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तळकट राहायचं असेल, बळकट राहायचं असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या एखाद्या तरी मित्राला, जवळच्या कोणत्या व्यक्तीला ज्याला ह्या व्हिडिओची गरज आहे, त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपला परिवार देशभरातून एकत्र जमलेला पाहून मलासुद्धा आनंद होतो. चला तर मग आता मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल, जी सुरेश भाऊ रोज सकाळी करतात. पहिली सवय म्हणजे दिवसाची अमृत सुरुवात पाणी आणि सैंधव मिठाने. ही सवय अगदी सोपी आहे. यात काही जादू नाही, खर्चही नाही. पण सुरेश भाऊ म्हणतात की ही त्यांच्यासाठी आयुष्यातली सगळ्यात ताकदवर सवय आहे. दात घासण्यापूर्वी, खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मोबाईल हाताळण्यापूर्वी सुरेश भाऊ अंथरुणातून उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात. अगदी साधं, नॉर्मल तापमानाचं पाणी, ज्यात फक्त चिमूटभर सैंधव मीठ, हिमालयन पिंक साल्ट किंवा खडं मीठ घातलं जातं. एवढंच. कोणतंही ग्रीन ज्यूस नाही, सप्लिमेंट्स नाही, फक्त पाणी आणि थोडं मीठ. ते रात्रीच आपल्या पलंगाशेजारी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी आणि एका छोट्या डब्यामध्ये मीठ ठेवून झोपी जातात. त्यामुळे त्यांना यासाठी अंथरुणातून बाहेर पडायचीही गरज नसते. तुम्ही विचार करत असाल, फक्त पाण्यात काय खास आहे? पण इथेच तर खरी गोष्ट आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर
शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेमध्ये ते पाणी गमावत असतं. प्रत्येक रात्री श्वासोच्छ्वासातून आणि घामाळताना नशेसारखं आपल्या शरीरातून जवळपास 1 लिटर पाणी गळून जातं. याचा अर्थ असा की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच पाण्याशिवाय डिहायड्रेटेड झालेलं असतं आणि आपल्या वयामध्ये डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं एवढंच नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवर, स्मरणशक्तीवर, शरीराच्या संतुलनावर आणि पचनावर सुद्धा होतो. तरीही सकाळी उठल्यावर बहुतेक लोक काय करतात, चहा किंवा कॉफी घेतात, पण कॅफीन तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं. म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या टाकीवरती करत आहात. सुरेश भाऊ सांगतात, जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला, म्हणजे बाकी काहीही करण्याआधी फक्त पाणी पिण्यास त्यांनी सुरुवात केली, तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवू लागला. त्यांच्या गुडघ्यांतील ताठरपणा कमी झाला, सकाळचा मानसिक थकवा जो वयाचा भाग म्हणून समजत होते तो दूर झाला, त्यांची पचनक्रिया अधिक सुरळीत झाली. असं वाटू लागलं जणू संपूर्ण शरीर त्यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देत होतं. आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही, याला विज्ञानाचा सुद्धा आधार आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार 65 वर्षांपेक्षा वयस्क व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे मेंदूची कार्यक्षमता सुमारे 30% कमी होऊ शकते आणि या सवयीला अजून ताकद वाढवते ती म्हणजे थोडंसं सैंधव मीठ. साधं पॅकेटचं मीठ नाही, खरं नैसर्गिक मीठ. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियमसारखे सूक्ष्म खनिजे असतात जे आपल्या शरीरातील पेशींना पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतात. नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर जातं आणि ही सवय लागण्यास 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. सुरेश भाऊ याला आयुष्य बदलवणारे पहिले 60 सेकंद म्हणतात, कारण ते तुमच्या शरीराला हळूवार जागं करतात, सांध्यांना आधार देतं, डोकं शांत करतं आणि पचनसंस्थेला गती देतं. आता तुमच्यासाठी एक सोपी कृती. आज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यामध्ये हे मिसळून घ्या. त्यात थोडंसं मीठ टाका आणि पलंगाच्या जवळ ठेवा. उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या. हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही ठेवायला नक्कीच मदत करेल. दुसरी सवय म्हणजे सकाळच्या प्रकाशाशी मैत्री करणं. पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर सुरेश भाऊ अशी गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटायला, चांगली झोप लागायला आणि मन प्रसन्न ठेवायला मदत करते. ते फक्त घराबाहेर निघतात, घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशात थोडा वेळ उभे राहतात. ऊन असो, ढगाळ वातावरण असो किंवा मग थोडीशी थंडी असो, ते फिरायला जात नाही, दारातला पेपर उचलत नाही. ते फक्त शांतपणे उभे राहतात किंवा अंगणातल्या आराम खुर्चीमध्ये बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर येऊ देतात. साधारण 10 ते 15 मिनटं हे खूप शांत आणि सुखद असतं. आणि आता तर श्वासा इतकीच गरजेची ती गोष्ट झाली आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा नक्की संबंध काय? याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे. हे घड्याळ आपली झोप, ऊर्जा, स्मरणशक्ती, पचन आणि रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करतं. या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतो. जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लास न लावता किंवा खिडकीतून थेट डोळ्यांवर येऊ देता, तेव्हा तुमच्या मेंदूला कळतं की जागं व्हा, दिवस सुरू झाला आहे. हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा सेट करतो. त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळेस तयार होतात. ज्यांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या, उदासपणा आणि पचनाच्या तक्रारी जास्त जाणवतात. एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्य वाढू शकतं. धोका सुमारे 70% वाढतो. तरीही लोकांना याची माहिती नाही. सुरेश भाऊ सांगतात की जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप फरक जाणवला. त्यांची झोप सुधारली, ते जास्त त्यांना ताजंतवानं वाटू लागलं, दिवसभर शांत वाटू लागलं आणि त्यांची ऊर्जा टिकू लागली. आणि यासाठी काही खर्चही नाही, फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश. आता तुमच्यासाठी एक छोटीशी कृती. उद्या सकाळी अगदी 5 मिनिटांसाठी का होईना घराबाहेर पडा. बाल्कनीत किंवा अंगणात उभं राहा. तो नैसर्गिक प्रकाश अनुभवून बघा. तुमचं शरीर कसं लयबद्धपणे दिवसाची सुरुवात करतं ते समजून घ्या. तुम्हाला जाणवेल. तिसरी सवय म्हणजे 4 मिनिटांची मेंदूला चालना. 4 मिनिटांचं ब्रेन बूस्टर. शरीर निरोगी असलं तरी जर मन तितकं मजबूत नसेल तर काय उपयोग? याच विचारातून
सुरेश भाऊंनी आपली तिसरी सवय तयार केली आहे, ज्याला ते 4 मिनिटांची मेंदूला चालना म्हणतात. नाही, ते कोणतं व्यायाम किंवा ध्यानधारणा नाही, पण ते म्हणतात की याने मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात. रोज सकाळी नक्की सुरेश भाऊ आपल्या मेंदूला 4 मिनिटं केंद्रितपणे आणि हेतुपुरस्सर चालना देतात. फक्त 4 मिनिटं. त्यांच्या मते ही 4 मिनिटं त्यांच्या डोक्यामध्ये एक नवीन ठिणगी पेटवतात, विचार स्पष्ट ठेवतात आणि स्मरणशक्ती ताजी ठेवतात आणि मन शांत ठेवतात. ते बऱ्याच वर्षांपासून असं करत आहे आणि त्यांना खात्री आहे की त्यांची मानसिकता स्पष्टता 92 वर्षांच्या वयातही टिकून राहण्यामागे हेच मोठं कारण आहे. ते कसं करतात ते पहा. आधी एक साधं मानसिक आव्हान घेतात. डोक्यातच एक सोपं गणित सोडवतात. कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरतात काही अंकांची बेरीज किंवा वजाबाकी करतात. हे फार अवघड नसतं, पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी जसं एखाद्या वॉकमध्ये जाण्यापूर्वी हलकं वॉर्मअप करावं लागतं तसं काहीसं असतं. दुसरी गोष्ट स्पष्ट आठवण. त्यानंतर त्यांना एखादी जुनी पण विसरता न येणारी आठवण डोळ्यासमोर ते घेऊन येतात. कदाचित लहानपणीची दिवाळी असावी किंवा मित्रांसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदा गेलेला तो क्षण. ते त्या आठवणीतलं दृश्य, वास आणि भावना पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, हे माझ्या डोक्यातल्या आठवणींच्या अल्बमाला धूळ झटकून स्वच्छ करण्यासारखं आहे. हे फक्त स्मरणशक्ती नाही, ही माझी ओळख आहे. तिसरं म्हणजे ते स्वतःला रोज 4 नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात. त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे, ज्यात पुस्तक, पेपर आणि टीव्हीवर सापडलेला कुठलाही नवीन शब्द ते लिहितात किंवा न ऐकलेला मराठी शब्द ते रोज सकाळी लिहून ठेवतात. त्यातून 4 शब्द मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात ते कसे वापरता येतील याचा ते विचार करतात. 4थ्या दिवशी मानसिक तयारी म्हणून ते काही सेकंद डोळे मिटतात, एक दीर्घ श्वास घेतात आणि पुढच्या दिवसाची कल्पना करतात. काय करायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे आणि कसं वाटायला हवं याचं मनामध्ये चित्र काढतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळलेली वाटत नाही, तर ठरलेल्या उद्देशाने होते, ज्याला व्हिजन असंही म्हणतात. हार्वर्डच्या संशोधनानं असं आढळून आलं आहे की सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदू नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची ताकद सुमारे 67% वाढू शकते. सुरेश भाऊ म्हणतात की तुमचा मेंदू एका बागेसारखा आहे. जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी दिलं आणि काळजी घेतली तर तो दिवसभर फुलत राहील. पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणा आणि मानसिक थकवा वाढत जातो. ही 4 मिनिटांची मेंदूला चालना त्यांची ताकद बनली आहे. तर उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीच्या आधी स्वतःला 4 शांत मिनिट द्या आणि त्यातील कुठलीही एक गोष्ट करून बघा. एखादी आनंदी आठवण आठवा किंवा एखाद्या नवीन शब्द शिका. सुरुवात छोटी करा, पण नक्की करा. 4थी सवय म्हणजे सांध्यांची मोकळीक. 70 वर्षांवरच्या अनेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर सांधेदुखी आणि शरीरामध्ये ताठरपणा येणं हे टळणं शक्य नाही. सुरेश भाऊंनाही वर्षानुवर्ष असं वाटायचं. ते शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंग करायचे, पण दुपारी पाठ दुखायची, गुडघ्यांना सूज यायची. त्यांना वाटायचं की हे सगळं वयामुळे होतंय, पण ते चुकीचं होतं. मग आली त्यांची 4थी सवय, जी त्यांच्या जीवनशैलीचं एक महत्त्वाचा भाग होती. ते या सवयीला म्हणतात सांध्यांची मोकळीक. हा योग नाही आहे, नाही पारंपरिक स्ट्रेचिंग. ही केवळ सौम्य, शहाणी आणि वयस्क माणसासाठी खूपच प्रभावी पद्धत आहे. पारंपरिक स्ट्रेचिंग तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी बनलेली असते, पण जसजसं वय वाढतं तसंच आपले सांधे कमी लवचिक होतात. जे व्यायाम 40 ते 50 वयात छान वाटतात, तेच 70 नंतर शरीराला सूज आणि जखम करू शकतात. म्हणून अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी सुरेश भाऊ आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्याला खरंच गरज आहे. एक सावकाश आदराने केलेली 7 मिनिटांची हालचाल ते सुरुवात खुर्चीत बसून करतात. कोणताही किचकटपणा नाही, आसन नाहीत, जमिनीवर बसायची गरज नाही, फक्त एक सुरळीत आधार देणारी जागा. मग ते हळूवारपणे हालचाल सुरू करतात. खांदे गोलाकार फिरवणं, पायाचे घोटे फिरवणं, कमरेला दोन्ही बाजूंना हलका झोका देणं, पाठीच्या कण्याला अगदी हळूवारपणे इंच इंच फिरवणं. ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते जे रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताठरपणा, पाठीचा कणा, कंबर, घोटे, गुडघे आणि खांदे. प्रत्येक हालचाल लहान हेतुपुरस्सर आणि वेदनारहित असते. ते कशालाही जोर लावत नाही, फक्त शरीराचं ऐकतात.
श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात। आणि तुम्हाला माहीत आहे का, फक्त 2 आठवडे हे रोज केल्यावर सुरेश रावांनी आधारासाठी वापरत असलेली काठी बाजूला ठेवली। एका महिन्यानंतर ते स्वतः चालत बाजारात जाऊ लागले। काही आठवड्यांमध्ये त्यांना इतकं स्थिर वाटू लागलं की जो अनुभव त्यांनी गेल्या कित्येक वर्षात कधीच घेतला नव्हता। सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्यांना पडायची भीती निघून गेली, जी एक शांत पण कायमची चिंता करते वयस्कर लोकांच्या मनामध्ये असतं ती नाहीशी झाली। कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सातत्याने सौम्य हालचाली करता तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल गोष्ट देतं, ते म्हणजे स्वातंत्र्य। उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा। घोटे फिरवा, खांदे फिरवा, पाठीच्या कण्याला हळूच फिरवा आणि श्वास घ्या। शरीरावर जोर देण्याऐवजी त्याला नीट सांभाळलं की ते कसं प्रतिसाद देतं ते जाणून घ्या। 5वी सवय म्हणजे सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता। जर तुम्ही 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शरीर, तुमचा आत्मविश्वास, चालायला लागणारे स्नायू आणि ताकद गमावत असू शकतात। 65 वर्षानंतर आपले स्नायू झपाट्याने आकुंचन होऊ लागतात। जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही आणि त्या स्नायूंना वाचवण्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे। म्हणजे सकाळी सुरेश भाऊ सांगतात की त्यांना आधी हे कधीच समजलं नव्हतं। त्यांना वाटायचं की हलका नाश्ता जसं एक टोस्ट, एक केळी किंवा मग फक्त चहा कॉफी दिवस सुरू करण्यासाठी पुरेसा आहे, पण ते चुकत होते। एका संशोधनानुसार जे माणसं सकाळी प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये आपले स्नायू जास्त चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात। कारण रात्री लांब वेळ झोपल्यानंतर आपले स्नायू प्रोटीनसाठी उत्सुक असतात। जर आपण सकाळची ही संधी गमावली तर शरीर इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला लागतं। म्हणून सुरेश भाऊंनी आता नाश्त्याला स्नायूंचं जेवण म्हटलं आहे। ते आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाही, ते रोज सकाळी किमान 25 ग्रॅम प्रोटीन घेतात आणि कधीकधी त्यांच्या नाश्त्यामध्ये 2 उकडलेली अंडी आणि सोबत थोडंसं पनीर असतं। इतर दिवशी दही, चिया सीड्स किंवा जांभळं करवंद घालून बनवलेली स्मूदी असते। आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक तयार असतोच। ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही तर ऊर्जा टिकवण्यास, रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास, मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यासही मदत करते। आणि या सवयीमुळे ते आजही ती कामं करू शकतात जे त्यांचं वय जरी वाढलं तरी बाजारातून सामान आणणं, घर साफ करणं आणि जिने चढणं या गोष्टी सोप्या वाटतात। पण सुरेश भाऊंच्या सकाळच्या 5 सवयी खरंच खास आहेत। वय कसं येतं, तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुमचं वय आयुष्य किती आनंदात जातं हे सगळं या सवयींवर अवलंबून आहे। उद्या या 5ही गोष्टी नीट करायला काही फार गरज नाही। सुरुवात एका छोट्या बदलाने करा। हळूहळू दिवसेंदिवस सगळं बदलत जाईल। तुमची ऊर्जा परत येईल, शरीराचा तोल सुधारेल, मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराच्या वेदनासुद्धा कमी व्हायला सुरुवात होईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।